मंडळी, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि इतकं ऊन आता पडलेलं आहे ना. गाडी इकडे उन्हात होती या साईडला इथे, तर तिला सावलीत लावलं आहे कसं तरी करून इथून. आता इथे कसं थोडंसं चिखल आहे ना, पाणी दिलं आहे तर चिखल झाला आहे, त्यामुळे वाटत होतं की चिखलात टायर वगैरे फसतील की काय, पण आहे त्या साईडला थोडंसं सुकं तर असं रानातच लावली आहे गाडी की झाडाची सावली आता नारळाची वगैरे. आणि आता हे 4-5 वाजेपर्यंत इथे सावली राहते. इथे पण असते सावली, पण थोड्या वेळाने असं सूर्य इकडे गेला ना की इकडे ऊन येतं, त्यामुळे मग इथे आतमध्येच लावली आता गाडी आणि नारळाला पाणी दिलं आहे बघा. आणि हे सगळं पाणी आहे ना आता सोलारवर झालं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. सध्या आता घरातली लाईट नाही आहे, पण सोलार असल्यामुळे टेन्शन नाही, पाण्याचं काम होतं आहे. भुईमुगाला पाणी सोडलेलं आहे आणि किती सुंदर दिसते बघा. मला तर असं पाटाचं पाणी असताना खूप आवडतं पाहायला. थोडासा फोर्स कमी आहे पाण्याचा, पण ठीक आहे. छान असं पाणी इथून पूर्ण असं भुईमुगाला जातं. बगळे आले तिथे दिसतात, पाणी दिलं ना की बगळे येतात. आणि इथे पाण्याच्या जरी बसलं ना तरी इतकं थंड वाटतंय. आम्ही लहान असताना मामाच्या गावी जायचो ना, तेव्हा हे असं पाणी आणखीन असायचं खालून असं यायचं. आता त्यासाठीच मी हे लावून घेतलेलं, त्याला असं उभं केलं ना. आता पाण्याचा फोर्स कमी आहे म्हणून, नाहीतर जास्त फोर्स आला नाही पूर्ण असं वरती असं फाउंटेनसारखं होतं छान. तर अशाच पाण्यामध्ये आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे मामाच्या गावी गेल्यानंतर. तर मी आधीला तेच सांगत होते. आता त्यामुळे हे एल्बो आहे ना पुढचा तो लावला, म्हणजे असं पाणी फाउंटेनसारखं होईल. इतकं ऊन असून पण थंड छान वाटते सावलीत बसायला. आणि मेन म्हणजे आता लाईटचं टेन्शन, लाईट असो नसो काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा आपल्याला चालू करायचं पाणी वगैरे तर ते चालू होईल. हा पाण्याचा आवाज बघा किती छान वाटतोय. आणि हे पाणी आपण डायरेक्ट पिऊ पण शकतो, थंड आहे पाणी. आता संध्याकाळची वेळ आहे. आम्ही एका लग्नासाठी आलो आहोत. 6:45चं लग्न होतं आणि गावी आलं ना की असं कोणाचं लग्न, बारसं काही ना काही असतंच सुरू. आणि जवळ असल्यामुळे आपण हे अटेंड देखील करू शकतो इझिली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं